नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑक्टोबर 2024 मधील महत्त्वाचे करंट अफेअर्स बघणार आहोत. येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यातले पहिली न्यूज आपण बघूया. ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 ही ही जी घटना आहे ती आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाची आहे. कारण ICC T20 वर्ल्ड कप झालेला आहे महिलांचा, तोही कारण महिलांच्यावर प्रश्न विचारतात, त्यामुळे ही जी न्यूज आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे. तर ICC T20 वर्ल्ड कप 2024 ही 9वी एडिशन आहे आणि ती संयुक्त अरब अमिरात इथं पार पडली, म्हणजे UAE मध्ये पार पडली. आणि त्याचा विजेता संघ आहे तो न्यूझीलंड आहे आणि उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका हा आहे. न्यूझीलंड संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि T20 वर्ल्ड कप त्या महिलांचा जिंकलेला आहे. यातील महत्त्वाची घटना म्हणजे 20 ऑक्टोबर 2024 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना पार पडला. आता यातली महत्त्वाच्या घटना, प्लेअर ऑफ द सिरीज आणि प्लेअर ऑफ द मॅच हे जे दोन्ही पुरस्कार आहेत ते न्यूझीलंडच्या अमेलिया केर या खेळाडूला, महिला क्रिकेटपटूला प्राप्त झाला. त्यानंतर या T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा साऊथ आफ्रिकेच्या लौरा ओल्वाडर्ट या महिला खेळाडूने काढलेल्या आहेत. तसेच सर्वाधिक विकेट ज्या महिला क्रिकेटरला मिळाले आहेत ते म्हणजे वरील दोन्ही पुरस्कार प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सिरीज मिळणाऱ्या अमायला केर या महिला क्रिकेटपटूला मिळालेला आहे. आपल्याला माहिती आहे सर्वाधिक वेळा जो क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा संघ आहे तो म्हणजे यशस्वी संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया, आणि आतापर्यंत भारतानं एकदाही T20 वर्ल्ड कप महिलांचा जिंकलेला नाही. तर अशी महत्त्वपूर्ण ही घटना होती, सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या आपण बघणार आहोत. त्यातली पहिली नियुक्ती आहे ते म्हणजे इंडोनेशियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रबोवो सुबिआंतो यांची निवड झालेली आहे. त्या कोणाची झाल्या? इंडोनेशियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड तर प्रबोवो सुबिआंतो. त्यानंतर एक महत्त्वाची राष्ट्रीय लेवलची घटना आहे ती म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग याच्या नवीन अध्यक्षा म्हणून विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्या 9व्या अध्यक्षा ठरलेल्या आहेत. त्यानंतर एक विश्वविक्रम झालेला आहे. ही पण घटना आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे T20 मध्ये सर्वाधिक रन्सचा विक्रम झालेला आहे, 344 धावा. तर त्या झिम्बाब्वे या संघाने गांबिया विरुद्ध काढलेले आहे. तर झिम्बाब्वेनं विश्वविक्रम काय केला तर T20 मध्ये 20 ओव्हरमध्ये 344 धावा आजपर्यंत कोणीही मारल्या नव्हत्या. तर त्या T20 मध्ये झिम्बाब्वे या संघाने गांबिया या संघाविरुद्ध काढलेले आहे. तर ही घटना पण महत्त्वाची आहे. त्यानंतर एक पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे महाराष्ट्र स्टेट युनिव्हर्सिटीचं नामांतरण रतन टाटा यांच्या नावाने केलेले आहे. कोणाच्या नावाने केले आहे तर रतन टाटा, महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी याचं नामांतर रतन टाटा यांच्या नावाने केलेलं आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यासाठी ICC प्लेअर ऑफ द मंथचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये श्रीलंकेचा जो पुरुष खेळाडू आहे कॉमिंडू मेंडिस याला सप्टेंबर महिन्यासाठी ICC प्लेअर ऑफ द मंथ मिळालेला आहे. आणि महिलांचा विचार केला तर इंग्लंडच्या टेमी ब्युमेट या महिला क्रिकेटपटूला ICC प्लेअर ऑफ द मंथ सप्टेंबर महिन्यासाठी मिळालेलं आहे. ICCचं मुख्यालय UAE मध्ये आहे आणि ICCची स्थापना आहे ते 1909 मध्ये झालेलं आहे. आणि ICCचं आपल्याला माहितीच आहे, आपल्या देशाचे, भारताचे जय शाह हे ICCचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची घटना म्हणजे आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एका देशाकडून डॉक्टरेट पदवी मिळाली आहे, ते म्हणजे अल्जेरिया देशाकडून डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. तर कोणत्या विषयात तर राज्यशास्त्र या विषयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ही जी डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची नियुक्ती, अत्यंत महत्त्वाची नियुक्ती आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस, सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश 51वे म्हणून न्यायाधीश संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाल 2025 पर्यंत आहे, 13 मे 2025 पर्यंत आहे. ते मूळचे नवी दिल्लीचे आहेत. त्यानंतर पुढची न्यूज, फेमिना मिस इंडिया 2024
आणि फेमिना मिस इंडिया 2024 विजेते आहे निकिता पोरवाल, हिने फेमिना मिस इंडिया 2024 जिंकलेले आहे. त्यानंतर माहिती आपल्याला TCS IBPS काही महत्त्वपूर्ण उत्सव जे आहेत वेगवेगळ्या राज्यांचे ते विचारते. त्यातलाच एक म्हणजे लामलाई महोत्सव 2024 हा कोणत्या राज्याने साजरा केला, तर लामलाई महोत्सव 2024 हा मणिपूर या राज्यानं साजरा केलेला आहे. त्यानंतर फुटबॉल विश्वातली आणि महत्त्वाची घटना आहे ती म्हणजे बॅलन डोर पुरस्कार. ही परीक्षेला विचारला जातो, त्यामुळे ही घटना खूप महत्त्वपूर्ण आहे. बॅलन डोर पुरस्कार 2024चा पुरुष स्पेनचा आहे, तो म्हणजे रॉड्रिगो हर्नांडेज या पुरुषाला मिळालेला आहे, तो स्पेन या देशाचा आहे. आणि महिला एताना बोनमाती या स्पेनच्या महिला फुटबॉलपटूला बॅलन डोर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाची एक वन लाईनर आहे ती म्हणजे भारतातील पहिले लेखकांचे गाव असं विचारलं तर ते उत्तराखंड राज्यातील थानो हे गाव आहे, ते भारतातील पहिलं लेखकांचं गाव म्हणून प्रसिद्धीस आलेलं आहे. त्यानंतर फुटबॉलमधील एक कप आहे सुलतान जोहर कप, तो 19 ते 26 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडला. तो सुलतान जोहर कप आहे तो कशाशी संबंधित आहे, तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. आणि हा जो सुलतान जोहर कप आहे तर त्याचा विजेता संघ म्हणजे ग्रेट ब्रिटन आणि उपविजेता आहे तो ऑस्ट्रेलिया आहे. आणि भारताला यामध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. म्हणजे यातलं जे सुलतान जोहर कपचं जे गोल्ड मेडल आहे ते ग्रेट ब्रिटन या देशाला मिळालं आहे आणि त्याला ब्रॉन्झ मेडल आहे ते भारताला मिळाले आणि सिल्वर मेडल आहे ते ऑस्ट्रेलिया या संघाला मिळालेलं आहे. महत्त्वाचा इव्हेंट आहे. भारताचे पहिले स्वदेशी सैन्य विमान बनवणार केंद्र आहे. स्वदेशी विमान बनवणारे केंद्र कुठं उभारणार आहे, तर गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी बनवण्यात येणार आहे आणि त्याचं उद्घाटन मोदी यांनी केलेलं आहे. भारत आणि स्पेन यांच्या दरम्यान एक करार झाला आहे, त्याच्यानुसार कोणती विमानं बनवणार आहेत, तर C-295 सैन्य विमान बनवण्यात येणारे आहे. तर टाटा एअरबस आहे जो प्रकल्प आहे, महाराष्ट्रात येणार होता पण तो गुजरातमध्ये गेला. तीच टाटा एअरबस गुजरात वडोदरा येथे भारतातील पहिले स्वदेशी सैन्य विमान बनवणार. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज म्हणजे भारतीय निवडणूक आयोगानं झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यासाठी महेंद्रसिंग धोनी यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक युद्ध सराव आहे, परीक्षेला युद्ध सराव विचारले जातात. काजिंद नावाचा 2024 मध्ये झालेला युद्ध सराव आहे. भारत आणि कझाकिस्तान या दोन देशांमध्ये हा युद्ध सराव पार पडला. ते म्हणजे हा कुठं झाला, तर उत्तराखंडमधील ओली या ठिकाणी झाला. काजिंद 2024 नावातच आहे काजिंद, कझाकिस्तान म्हणजे काजिंद असा उच्चार नावातच आहे, त्यामुळे हा युद्ध सराव लक्षात राहण्यासारखा आहे. त्यानंतर सॅफ अंडर-17 फुटबॉल चॅम्पियनशिप आहे ही, तर त्याचा विजेता संघ कोण असं विचारलं तर भारत आहे आणि उपविजेता संघ बांगलादेश आहे. सॅफ अंडर-17 आहे, अंडर-17चा जो विजेता आहे तो भारत आहे. त्यानंतर नासाने एक मिशन राबवले, ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीत आहे सुनीता विल्यम्स आहेत, त्या अंतराळ स्टेशनमध्ये अडकलेल्या होत्या, त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी नासाने एक मिशन राबवलं. त्या मिशनचं नाव आहे क्रू 9 मिशन. कोणतं मिशन आहे, क्रू 9 मिशन. कशासाठी, सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी राबवलेलं मिशन आहे. त्यानंतर महत्त्वाची एक नियुक्ती आहे, इम्पॉर्टंट आहे, ही स्टार मार्क करून ठेवा, परीक्षेला विचारण्यासाठी आहे. मेक्सिको देशाची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून क्लाउडिया शिनबाम या महिलेची नियुक्ती झालेली आहे. कारण महत्त्वाची का आहे, कारण त्या मेक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, महत्त्वाचे आहे. 21व्या पुढची न्यूज आहे, 21व्या पशुधन जनगणना आहे त्या अभियानाची सुरुवात होणार आहे आणि त्याची सुरुवात राजीव रंजन सिंह यांच्याद्वारे करण्यात आली. 21वी पशुधन गणना होणार आहे. आपल्याला माहिती आहे दर 5 वर्षांनी पशुधन जी जनगणना आहे ती होते आणि त्याची सुरुवात झालेली आहे राजीव रंजन सिंह यांच्याद्वारे केलेली आहे. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा फेस्टिवल आहे, याच्यावर प्रश्न विचारतात TCS IBPSवर. 25वा एक महोत्सव साजरा केला आहे नागालँड राज्यानं, तर कोणता, हॉर्नबिल फेस्टिवल म्हणजे हॉर्नबिल महोत्सव आहे तो कोणत्या राज्यात साजरा करतात, तर नागालँड राज्याने साजरा केलेला आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची आहे न्यूज अशी, आशिया स्वच्छ ऊर्जा शिखर संमेलन 2024 कोणत्या देशात पार पडले, तर सिंगापूर या राज्यात
देशात पार पडले. त्यानंतर पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्टामध्ये नवीन मूर्तीची स्थापना झालेली आहे. न्याय की देवता आपल्याला माहिती आहे. नवीन मूर्तीचं उद्घाटन, डोळ्यावली पट्टी काढलेली जी देवता आहे तिचं उद्घाटन करण्यात आलं. आणि ती जी प्रतिकृती आहे ती कोणी बनवली असं विचारलं तर विनोद गोस्वामी यांनी, हे जे शिल्पकार आहेत त्यांनी ही न्यायदेवतेची जी मूर्ती आहे ती बनवलेली आहे. त्यानंतर महत्त्वाच्या काही वन लाईनर न्यूज आहेत त्या बघा. देशातील पहिले 3D प्रिंटिंग पोस्ट ऑफिस कुठं उभारण्यात आले तर बंगळुरू येथे. घर घर संविधान योजना राबवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. त्यानंतर देशातील पहिले भूजलासंबंधी कायदे करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचाच उल्लेख करतात. देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव आहे ते गरीफेमा नागालँड या राज्यातील आहे. आपण ऑक्टोबर महिन्यातल्या सर्व घडामोडी पाहिलेल्या आहेत. तर सर्वांना आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.